आज मी तुम्हाला आर्थिक संकट आल्यावर कोणता उपाय करावा हे सांगणार आहे। नमस्कार, उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते कळेल। जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटात असाल किंवा तुमच्या कामात अडथळा येत असेल तर शुक्ल पक्षाच्या पहिल्या शनिवारी हा उपाय करायचा आहे। 11 पाण्याचे नारळ घ्या, 1.25 किलो जवस, 1.25 किलो बाबळीचे लाकडाचा कोळसा काळ्या कपड्यात बांधून ठेवा। नंतर एका काळ्या कपड्यात 1.25 किलो हरभरा, 2 मोठे कच्चे लाकूड कोळसा आणि 8 मोठे नवीन लोखंडी खिळे ठेवा। पहिला गट्टा वर ठेवा आणि या कपडात 4 गाठी करा। त्यानंतर सोबत तुम्हाला कुर्ता, पायजमा, चप्पल सर्व नवीन सोबत ठेवा। त्याचबरोबर 1.5 किलो टीन लीड म्हणजे सिसा तुमच्या सोबत ठेवा। थोडा अंधार पडला की कुर्ता, पायजमा आणि चप्पल घाला। तुमच्यासोबत आणखी एक जोड कपडे असावे जे तुम्ही परत येताना घालाल आणि तुम्हाला कुर्ता पायजमा प्रयोगाच्या ठिकाणी सोडावा लागेल। सर्व साहित्य नदीकाठी घेऊन जावा। पश्चिमेकडे तोंड करून बसा आणि काळ्या कापडी पिशव्या उघडा। उजव्या हातात एक नारळ घ्या आणि तो कानाला लावा। डोक्याच्या मागच्या बाजूने फिरवा आणि पुन्हा डाव्या कानाला लावा आणि नंतर दोन्ही हातांनी तो पाण्यात सोडा। हे करताना मनात असा विचार करा की तुमच्या आर्थिक समस्या तुमच्यापासून दूर जात आहेत। त्याचप्रमाणे सर्व नारळ एक एक करून पाण्यात सोडा। त्यानंतर उरलेले साहित्य सिसे एक एक करून नदीत सोडा। तुम्ही घातलेले कपडे आणि चप्पल काढा आणि तिथेच ठेवा आणि सोबत घेऊन गेलेले कपडे घालून नदीला आणलेले कपडे घालून नदीला हात जोडून नमस्कार करा आणि परत मागे वळून पाहू नका। अशा प्रकारे हा प्रयोग सलग 8 शनिवारी करा। यामध्ये तुम्हाला फक्त पहिल्या शनिवारी कपडे आणि चप्पल काढावे लागतील। शेवटच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ठीक 12 वाजता नारळाने ही प्रक्रिया पुन्हा करा। पण रविवारी डोक्याच्या मागून नारळ फिरवू नका, तर डोक्याच्या पुढच्या भागातून 7 वेळा नारळ फिरवा आणि दोन्ही हातांनी तो नदीत वाहून टाका। पुन्हा असा विचार करा की तुमच्या आर्थिक समस्या तुमच्यापासून दूर होत आहेत। नारळ नदीत सोडल्यानंतर मागे वळून न पाहता घरी या। घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुवा। यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील, पण त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्हाला होत असलेले आर्थिक नुकसान, आर्थिक अडचण नक्कीच संपेल। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।